नमस्कार, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहे टेट या एक्झामचे MCQ. आपल्या चॅनलचं नाव आहे स्पर्धा परीक्षा MCQ. इथून पुढे आपण टेट एक्झामचा सर्व सिलेबस आपल्या यूट्यूब चॅनलवर घेणार आहे. तरी सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला रोज पाहण्यामध्ये येतील. यामधील पहिला टॉपिक आहे शिक्षक अभियोग्यता दिशादर्शक वस्तुनिष्ठ प्रश्न. त्यातील पहिला क्वेश्चन आहे, उत्तम शिक्षक खालीलपैकी कोणत्या बाबी सर्वाधिक सहाय्यभूत ठरते? त्यातील ऑप्शन ए व्यक्तीला आत्मनिर्भर बनविण्यात, ऑप्शन बी हे व्यक्तीचे अर्थोपार्जनात, ऑप्शन सी हे व्यक्तीच्या विद्वान बनण्यात, ऑप्शन डी हे व्यक्तीची प्रतिष्ठा वाढवण्यात. बरोबर उत्तर आहे व्यक्तीला आत्मनिर्भर बनवण्यात. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आपण इथून पुढे टेट या एक्झामचे सर्व अभ्यासक्रम घेणार आहे. क्वेश्चन नंबर 2, शिक्षणामुळे सर्वाधिक महत्त्वाची कोणती गोष्ट साध्य होते? ए बालकाचा सामाजिक विकास, बी बालकाचा मानसिक विकास, सी बालकाचा नैतिक विकास, ऑप्शन डी बालकाचा सर्वांगीण विकास. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बालकाचा सर्वांगीण विकास. आपल्या चॅनलचे नाव आहे स्पर्धा परीक्षा MCQ. यातील तिसरा क्वेश्चन आहे, तुमचा शिक्षणाचा हेतू सफल होतो जर डॅश डॅश. ए त्यामुळे तुमच्या सन्मानात वाढ झाली, ऑप्शन बी त्यामुळे तुम्हाला नोकरी मिळाली, ऑप्शन सी त्यामुळे तुम्हाला आत्मसमाधान मिळाले, ऑप्शन डी त्यामुळे दुसऱ्याला सुद्धा फायदा झाला. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे त्यामुळे तुम्हाला आत्मसमाधान मिळते. क्वेश्चन नंबर 4, विद्यार्थ्याला दिलेले शिक्षण प्रभावी होऊ शकते जर. त्यातील पहिला ऑप्शन आहे विद्यार्थ्याच्या आवडीचा विषय असेल, ऑप्शन बी विद्यार्थ्याच्या मानसिक स्तरानुरूप शिक्षण दिले असेल, ऑप्शन सी विद्यार्थ्याच्या ठराविक भागाची पुनरावृत्ती केली असेल, ऑप्शन डी शिक्षकाला विषयाचे सूक्ष्म ज्ञान असेल. बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्याच्या मानसिक स्तरानुरूप शिक्षण दिले असले. क्वेश्चन नंबर 5, शिक्षण प्रभावी होण्यासाठी सर्वाधिक आवश्यक आहे डॅश डॅश. ए विद्यार्थ्याकडून अभ्यासाची खूप टाचणे लिहून घेणे, ऑप्शन बी फळ्याचा जास्तीत जास्त उपयोग करणे, ऑप्शन सी व्यावहारिक उदाहरणांनी विषय स्पष्ट करणे, ऑप्शन डी साहित्यिक भाषेचा भरपूर उपयोग करणे. बरोबर उत्तर आहे व्यावहारिक उदाहरणांनी विषय स्पष्ट करणे. क्वेश्चन नंबर 6, नवीन पाठ्यविषय शिकवण्यापूर्वी शिक्षक बऱ्याच वेळी अगोदरच्या पाठाची उजळणी घेतात कारण. ए त्यामुळे विद्यार्थ्याची योग्यता कळते, ऑप्शन बी त्यामुळे विद्यार्थी घरी आधीचा पाठ वाचून येतात, ऑप्शन सी त्यामुळे वर्गातील शिस्त बिघडत नाही, ऑप्शन डी आधीच्या पाठाशी संबंधित जोडलेले नवीन पाठ्य विषय समजणे सोपे जाते. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे आधीच्या पाठाशी संबंधित जोडलेले नवीन पाठ्य विषय समजणे सोपे जाते. क्वेश्चन नंबर 7, मानवाच्या प्रगतीस कारणीभूत ठरलेली सर्वाधिक महत्त्वाची बाब कोणती? ऑप्शन ए आरोग्य, ऑप्शन बी परिस्थिती, ऑप्शन सी शिक्षण, ऑप्शन डी कष्ट. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी शिक्षण. क्वेश्चन नंबर 8, तुमच्या मते शिक्षणामुळे व्यक्तीच्या जीवनात कोणता मूलगामी बदल घडून येतो? ए व्यक्ती विचारी बनते, ऑप्शन बी समाजात व्यक्तीची प्रतिष्ठा वाढते, ऑप्शन सी व्यक्ती समाजाशी संबंध तोडते, ऑप्शन डी व्यक्तीमध्ये अहंकार वाढत जातो. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे समाजात व्यक्तीची प्रतिष्ठा वाढते. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. क्वेश्चन नंबर 9,
मुलाचे शिक्षण कोठे कोठे होत असते असे तुम्हाला वाटते? ए. शाळेत. बी. कुटुंबात व शाळेत. ऑप्शन सी. शाळेत व समाजात. ऑप्शन डी. कुटुंबात व शाळेत व समाजात. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे कुटुंबात, शाळेत व समाजात. क्वेश्चन नंबर 10. मनुष्य मरेपर्यंत शिकतच असतो ही विधान तुमच्या दृष्टीने डॅश डॅश. ए. पूर्ण सत्य आहे. ऑप्शन बी. सत्य आहे. ऑप्शन सी. असत्य आहे. ऑप्शन डी. पूर्णपणे असत्य आहे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पूर्ण सत्य आहे. आपल्या चॅनलचे नाव आहे स्पर्धा परीक्षा MCQ, तरी सर्वांनी सबस्क्राईब करा. क्वेश्चन नंबर 11. सफल शिक्षक तोच की डॅश डॅश. ए. तो अतिशय शिस्तप्रिय आहे. ऑप्शन बी. त्याचे विषय ज्ञान सखोल आहे. ऑप्शन सी. ज्याची अभिव्यक्ती प्रभावशाली आहे. ऑप्शन डी. जो वर्गात विद्यार्थ्यांचे भरपूर मनोरंजन करतो. बरोबर उत्तर आहे ज्याची अभिव्यक्ती प्रभावशाली आहे. क्वेश्चन नंबर 12. तुमच्या दृष्टीने उत्तम शिक्षक व्याख्येत खालीलपैकी कोणत्या गुणांचा समावेश होतो? ए. जो त्वरित लोकांशी संबंध जोडू शकतो. ऑप्शन बी. जो उच्च आदर्शाच्या गोष्टी बोलतो. ऑप्शन सी. तो अलंकारिक भाषेचा वापर करतो. ऑप्शन डी. जो जसे बोलतो तो तसे वागतो. बरोबर उत्तर आहे जो जसे बोलतो तसे वागतो. क्वेश्चन नंबर 13. शिक्षकासाठी सर्वाधिक आवश्यक बाब खालीलपैकी कोणती? ए. देशप्रेम. बी. कठोर परिश्रम. सी. विषय ज्ञान. ऑप्शन डी. समाजसेवा. चॅनलवर नवीन असाल प्लीज सबस्क्राईब करा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे विषय ज्ञान. क्वेश्चन नंबर 14. शिक्षक सदाचारी असणे अत्यावश्यक आहे कारण? ए. शिक्षक राष्ट्रनिर्माता असतो. ऑप्शन बी. विद्यार्थी शिक्षणाचे अनुकरण करतात. ऑप्शन सी. त्यामुळे तो सुखी बनतो. ऑप्शन डी. त्यामुळे समाजात त्याची प्रतिष्ठा वाढते. या प्रश्नाचे बरोबर उत्तर विद्यार्थी शिक्षकाचे अनुकरण करतात. क्वेश्चन नंबर 15. शिक्षकास समाजात महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त होऊ शकते जर तो ए. आपल्या जबाबदारीने तो प्रामाणिकपणे पालन करीत असेल. ऑप्शन बी. विद्वान व विचारवंत असेल. ऑप्शन सी. सामाजिक कार्यात सक्रिय भाग घेत असेल. ऑप्शन डी. सत्तारूढ राजकीय पक्षाचा सक्रिय सभासद असेल. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आपल्या जबाबदारीने प्रामाणिकपणे पालन करीत असेल. क्वेश्चन नंबर 16. शिक्षकाला शिकवण्याच्या सिद्धांताची माहिती असावी कारण? ए. त्यामुळे शिस्त राखण्यास मदत होते. ऑप्शन बी. त्यामुळे पाठ्यविषय मनोरंजक बनतो. ऑप्शन सी. त्यामुळे वेळेची बचत होते. ऑप्शन डी. त्यामुळे तो पाठ्यविषय सोपा करून समजावून देऊ शकतो. बरोबर उत्तर आहे त्यामुळे तो पाठ्यविषय सोपा करून समजावून देऊ शकतो. क्वेश्चन नंबर 17. खालीलपैकी कोणता गुण शिक्षकाच्या अंगी असणे अत्यावश्यक आहे? यातील ए ऑप्शन आहे तो समाधानी असावा. ऑप्शन बी. तो अध्ययनशील असावा. ऑप्शन सी. तो भारी कपडे वापरणारा असावा. ऑप्शन डी. तो आपल्या विषयात पूर्ण ज्ञानी असावा. या प्रश्नाचे तुम्हाला उत्तर द्यायचे आहे. याचे बरोबर उत्तर आहे तो आपल्या विषयात पूर्ण ज्ञानी असावा. क्वेश्चन नंबर 18. असा शिक्षक विद्यार्थ्याच्या स्मरणात राहतो जो डॅश डॅश. ए. वर्गात खूप गोष्टी विनोद ऐकवितो. ऑप्शन बी. वर्गात विद्यार्थ्यांना खूप हसवितो. ऑप्शन सी. वर्गात विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीने अध्यापन करतो. ऑप्शन डी. वर्गात न अडकता भाषण देतो. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे
वर्गात विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीने अध्यापन करतो. क्वेश्चन नंबर 19. असा शिक्षक समाधानी असतो जो डॅश डॅश. ए. अध्यापन हा व्यवसाय मानतो. ऑप्शन बी. अध्यापन हे आपले भाग्य मानतो. ऑप्शन सी. अध्यापन ही आपली लाचारी मानतो. ऑप्शन डी. अध्यापन हे पैसा मिळवण्याचे एक साधन मानतो. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे अध्यापन हे आपले भाग्य मानतो. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा. क्वेश्चन नंबर 20. शिक्षक विद्यार्थ्याच्या सन्मानास पात्र ठरतो जेव्हा तो डॅश डॅश. ए. आपल्या तऱ्हेने शिकवितो. बी. उत्तम व्यक्तिमत्वाचा असतो. ऑप्शन सी. उच्च शिक्षित असतो. ऑप्शन डी. मुलाबरोबर खेळ खेळतो. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. चांगल्या तऱ्हेने शिकवितो. क्वेश्चन नंबर 21. तुम्हाला शिक्षक व्हावे असे वाटते कारण डॅश डॅश. ए. शिक्षकाचा आदर केला जातो. बी. शिक्षक आपली कामे विद्यार्थ्याकडून करून घेऊ शकतो. ऑप्शन सी. शिक्षकांना भरपूर सुट्ट्या मिळतात. ऑप्शन डी. मुलांमधून सुजाण व कर्तबगार व्यक्ती घडू शकतो याची समाधानी लाभते. बरोबर उत्तर आहे मुलाकडून सुजाण व कर्तबगार व्यक्ती घडू शकतो याची समाधानी लाभते. क्वेश्चन नंबर 22. शिक्षक यशस्वी मानला जातो जेव्हा तो ए. शिकवण्या करून खूप पैसा जमवतो. ऑप्शन बी. स्वतःच्या मोटारीतून विद्यालयात जातो. ऑप्शन सी. आपल्या कार्याबद्दल निष्ठा बाळगतो. ऑप्शन डी. थोड्या कालावधीत वरिष्ठ पदावर पोहोचतो. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे आपल्या कार्याबद्दल निष्ठा बाळगतो. धन्यवाद. थँक यू.